पावभाजी की वडापाव? पावभाजी. ओके. निवेदन की गायन? हे उघड आहे. भाऊ असल्याचा हा फायदा असतो. आणि एवढा मोठा निवेदक शेजारी बसला म्हणजे नाहीये असं काही अरे नाही असंच बहिणाबाई. आहे ना. उत्तम प्रशिक्षक काय असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे बळवंत दादा आहे. हॅलो सोलापूरकर, खाने पे बातचीत या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मी रश्मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला पहिला पॉडकास्ट आणि मी आज आलेली आहे हॉरिझॉन कॅफे, कर्णिक नगर, WIT कॉलेजच्या समोर. आणि आज आपल्या सोबत आहेत सोलापूरमधले एक असं व्यक्तिमत्व, सोलापूरमधली एक अशी पर्सनॅलिटी जी सगळ्यांनाच परिचित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती माझ्या हृदयाच्या खूप जवळची अशी ती पर्सनॅलिटी. तर त्यांचं नाव आहे माननीय श्री बळवंत जोशी. आणि बळवंत दादाला आपण सगळेजणच ओळखतो, बऱ्याच ठिकाणी आपण त्याला पाहिलेलं आहे. गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा निवेदनाचे वेगवेगळे कार्यक्रम असतील, अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही त्याला पाहिलं असेल याची मला खात्रीच आहे. आणि आज आपण बळवंत दादाला इन्व्हाइट केलेला आहे. एक प्रख्यात गायक, एक प्रख्यात निवेदक, एक संगीत शिक्षक आणि आकाशवाणीचा निवेदक, अशा बऱ्याच गोष्टी दादाकडनं शिकण्यासारख्या आहेत जे आपण शिकू शकतो. आणि त्याची ही पूर्ण जर्नी, त्याचा हा पूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी आज मी दादाला माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलंय. दादा, खूप 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 मनापासून स्वागत खाने पे बातचीत या पहिल्या एपिसोडमध्ये. सगळ्यात आधी रश्मी, तुझं खूप खूप मनापासून थँक्यू आहे. तुला खूप सारे आभार आहेत. आणि ह्या पहिला हा एपिसोड आहे याच्यासाठी तू मला इन्व्हाइट केलं, त्यासाठी खूप मनापासून थँक्यू याच्यासाठी की मंडळी, हे जे लोकेशन तिने निवडलेलं आहे हॉरिझॉन्स कॅफे अँड रेस्टॉरंट, खूप मस्त वातावरण आहे. एक सुंदर हिरवळही आहे आणि आसपास इतके सुंदर पिक्चर्स आहेत, ड्रॉइंग्स आहेत. एकंदरीत हे सगळं वातावरण बघितल्यानंतर मला असं वाटतं आपोआप छान मूड बनतो आहे. सो मला असं वाटतं की या एका वेगळ्या वातावरणामध्ये मला बोलवलं आहेस आणि माझा मूड, ऑनेस्टली माझा मूड खरंच चेंज झाला आहे. सो थँक्स टू यू अँड हॉरिझॉन्स कॅफे अँड रेस्टॉरंट. सुंदर वातावरण आहे, मौसम सुद्धा खूप छान आहे आणि त्यासोबत माझा लाडका दादा माझ्यासोबत आहे. खाने पे बातचीतचा पहिला प्रश्न दादाला विचारते आता. दादा, खूप ठिकाणी तू कार्यक्रम करतोस, खूप लोक तुला भेटतात, पण बळवंत जोशी हे नाव जे आत्ता क्रिएट झालंय सोलापुरात, मला याची नक्कीच खात्री आहे की हे नाव बनवण्यासाठी नक्कीच खूप कष्ट लागले असणार आहेत. कारण की कुठलाही फॅमिली बॅकग्राऊंड तसा नसताना तू ह्या फील्डमध्ये आलास. तर सगळ्यात पहिला प्रश्न की बालपण कसं होतं आणि आत्ता जे तू आयुष्य जगतोयस, तर बालपण आणि आत्ताचं आयुष्य ह्याच्यामध्ये काय साम्य आहे का? किंवा तू जेव्हा लहान होतास तेव्हा तुला असं कधी वाटलं होतं का की एवढं चांगलं लाईफ जे आपण आता लोकांमध्ये जगतोय, एक पब्लिक फिगर म्हणून जगतोय, तर असं लाईफ तू जगू शकशील का, असं तुला वाटलं होतं का? खूप छान प्रश्न विचारलाय खरं तर. पहिला मला वाटतं की बालपण असं टिपिकल लहान मुलांचं ज्या पद्धतीनं जातं ते त्याच पद्धतीनं गेलेलं आहे. पण त्यावेळेला मला असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन मी एक चांगला निवेदक होईन. कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा, म्हणजे इतरांसारख्या मी असं काही नाही सांगणार की मी त्याच वेळेला ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे वगैरे वगैरे. या माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या ॲक्सिडेंटली झालेल्या आहेत. शाळेतलं म्हणजे जे बालपण जे आहे ते टिपिकल गेलेलं आहे. खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि शाळेमध्ये एक टोल अशी मस्त शाळा, शाळेची सगळी गर्दी आणि शाळेमध्ये वाजवायची घंटा सोडली तर कुठलंच वाद्य नव्हतं. अशी एक सर्वसामान्य शाळा आणि त्या शाळेमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. पण कधी ते शाळेतल्याच लोकांनी हे टॅलेंट ओळखलं होतं. शिक्षकांना एक खरी पारख असते असं म्हणतात. छोटासा किस्सा मला तुला आवर्जून सांगायची. मी आत्ता 5वीला असेल, मधली सुट्टी झाली आणि आम्ही सगळे डबा खायला बसलो. मला ते सतत काहीतरी बोलायची, गायची, बडबडायची अशी काहीतरी सवय होती. माझ्या मागून 2-3 शिक्षिका गेल्या आणि त्या पुढे गेलेल्या परत मागं आल्या. आत्ता गाणं कोण गात होतं रे, जरा उभं राहा बरं, असं त्यांनी विचारलं. शाळा म्हणजे तुला माहिती आहे की असल्या बाबतीत एकमेकांना खड्ड्यात कसा सगळे म्हणजे वाटच बदल, म्हणजे मॅडम यांनी ते असतं. त्यापर्यंत बाकीचे मॅडम यांनी गायलं, आम्ही नाही गायलं, यांनी गायलं. मग बळवंत तू गायलंस, बरं टिफिन झाला की स्टाफ रूममध्ये ये. नेहमीप्रमाणे आता म्हटलं आज काहीतरी वेगळं खायला मिळणार.
आज मार खायला मिळणार. पण हेही मला माहितीये की आज खानेपी चर्चामध्ये आपल्याला हॉरिझन्स कॅफे अँड रेस्टॉरंट मधून काहीतरी छानच खायला मिळणार आहे. हो हो. पण त्यावेळेला ती वेळ तशी नव्हती ना. हा. मग मी स्टाफ रूम मध्ये गेलो आणि वेगळ्या मानसिकतेत थोडासा भीत गेलो आणि मला गेल्यावर बाईंनी जे सांगितलं, तुझा आवाज छान आहे बळवंत. अरे वा. हा. आपल्याकडे पुढच्या महिन्यामध्ये गॅदरिंग आहे आणि तुला अमकमक गीत असं गायचंय आणि ते तू एकट्याने गाणार आहेस. समूह गीत वगैरे स्वागत गीतातलं वा. ठीक आहे राव, पण हा. असं काहीतरी नाट्यगीत वगैरे म्हटलं मॅडम गाणं वगैरे मला काही येत नाही, मी एकटं गाणं वगैरे काही म्हणणार नाही. अरे मग त्यांनी थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तरीही नाही म्हटलं. खाडकन एक मस्त गालावर सा पडला, तो माझ्या आयुष्यातला पहिला सा होता. वा. आणि मी नाही म्हणालो म्हणून त्यांनी पाठीवर छडी वगैरे ठेवली, तू असाच उभा राहा, मी येईपर्यंत छडी पडलीस तर मार खाशील वगैरे वगैरे. हा तो जमाना होता ना. हो, हो. आजच्यासारखा कुठे होता की बरोबर. हो, शिक्षकांनी अगदी. मुलांना मारायचं नाही, मारणं सोडा की डोळे वटारून डोळे मोठे बघायचंही करून नाही. पाहायचं हो. पण नाही. हा तो जमाना कुठे होता. हो. आणि मग ते शिक्षा भोगायला नको म्हणून मी खरं तर होकार दिला. वा. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं मर्व बंधातली ठेवही, वा. हे गाणं मी गायलो हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये. त्यावेळेला पाहुणे होते प्रख्यात पंचांग करते स्वर्गीय धुंडीराज शास्त्री दाते. बर. त्यांनी माझं गाणं ऐकलं, मला अक्षरशः काटा येतोय अंगावर सांगताना. हे गाणं झाल्यानंतर जेव्हा समारंभ सुरू झाला आणि मला एक बक्षीस मिळणार होतं, त्याच्यासाठी मी स्टेजवर आलो, तेव्हा त्यांनी त्यांच्या खांद्यावरची शाल काढली आणि ती वा. माझ्या खांद्यावर पांघरली. छान गातोयस बरं का, गात राहा असाच, असे काहीसे त्यांचे शब्द होते. आणि तिथून माझ्या सांगीतिक कारकिर्दीला तिथे तो श्री गणेशा झाला. वा. म्हणजे शिक्षकांनी गालावर उमटवलेल्या त्या सामोरे. खाड अशा आवाजामध्ये माझ्या संगीतातला पहिला साम उमटला होता. वा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अशा पद्धतीने बळवंत जोशींची एंट्री झाली हुतात्मा स्मृती मंदिरच्या त्या रंगमंचावरती. आणि आता गेली 35-40 वर्ष ती एंट्री अजूनही तशीच्या तशीच आहे. दादा, तू म्हणत होतास की आत्ताच हॉरिझॉन कॅफेचं डिलिशियस फूड आपल्याला आज टेस्ट करायला मिळणार आहे आणि ते फूड टेस्ट करत करतच आपण आजचा आपला पॉडकास्ट करणार आहे, म्हणून तर खाने पे बातचीत असं आहे ना. तर असं तू म्हणालास आणि आपले भैया जे आहेत ते फूड घेऊन आलेले आहेत, तर त्यामुळे आता आपण फूड आपलं ऑर्डर केलेलं जे आहे ते आपण आपल्या टेबलवरती मागूयात आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न जो आहे तो कंटिन्यू करूयात. सध्या आता आमच्या समोर आलेला आहे एक डिलिशियस आयटम, डिलिशियस डिश जी आम्ही आता ऑर्डर केली आहे. पनीर सिझलर सोबत आता पुढचा सिझलिंग प्रश्न दादा तुला विचारतीये. खरं तर दादा, तुझी आणि माझी पहिली भेट तुला आठवते का नाही मला माहिती नाही. आता आकाशवाणीमध्ये काम करत असताना आपण दोघं खूप क्लोज झालेलो आहोत, सख्या बहीण भावासारखे झालेलो आहोत. पण मी जेव्हा विद्यापीठामध्ये होते आणि जेव्हा आम्ही युथ फेस्टिवलची तयारी करत होतो, तर तेव्हा तू आम्हाला गाईड करायला आला होतास आणि वक्तृत्व, वादविवाद ह्या सगळ्या गोष्टी मी बघायचे विद्यापीठाच्या संघामध्ये. आणि तेव्हा तुझी माझी पहिली भेट, तेव्हा रश्मी कोण आहे हे तुला माहिती नव्हतं, पण मी तुझ्या पर्सनॅलिटीवरून इतकी प्रभावित झाले होते की जर मला आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं करायचंय तर मला दादासारखं बनायला खूप आवडेल असं मला वाटलं होतं. तर दादा, नाटक, गायन आणि निवेदन तिन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अरे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं होत नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये ह्या सगळ्या कलागुण असतील. तर ह्या तिन्ही गोष्टी कसं काय मॅनेज करतोस? खरं सांगू का, हे तिन्ही गोष्टी मॅनेज मी करतोय असं म्हणण्यापेक्षा तो ती शक्ती करून घेतेय असं मला वाटतं. आणि हे तीन गोष्टी या एकत्र आहेत. निवेदन हा भाग वेगळा आहे, अभिनय हा भाग वेगळा आहे आणि संगीत हा भाग वेगळा आहे. पण ह्या तिन्ही गोष्टी ईश्वरांनी ते गोवून पाठवलेल्या आहेत. ते माझं नशीब आहे, ते माझं प्रारब्ध आहे. आणि मला वाटतं सगळ्यात आधी या मला ईश्वरांनी काय म्हणूया, ईश्वरा प्रसवली कला, म्हणजे ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार. त्यामुळे सगळ्यात आधी त्याचे खूप खूप आभार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माझे आई बाबा, माझं घरचं वातावरण, माझी शाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींची एक मुख्य जडणघडण जिथे झाली ते म्हणजे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण, माझं प्रिय ठिकाण वालचंद कॉलेज. इथे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि माझ्या आतलं जे काही आहे, जे आत बनत होतं, तयार होत होतं, त्याला वालचंद कॉलेजनी मला वाटतं या गोष्टींना प्रमोट केलं. आणि युथ फेस्टिवलच्या माध्यमातून मी डिस्ट्रिक्ट लेवल, मग मध्यवर्ती, झोनल,
नॅशनल या सगळ्या लेवलला युथ फेस्टिवल केलं आणि नंतर मग काय म्हणूया एक स्पर्धक ते प्रशिक्षक वा. असा तो प्रवास सुरू झाला. आणि मला सांगायला खूप छान वाटतं की गेल्या 15 वर्षापासून मी युथ फेस्टिवलसाठी टीम तयार करतोय आणि 15च्या 15 वर्ष माझी टीम बक्षीस घेऊनच खाली येते. क्या बात आहे. वा दादा, तू आत्ता हा उल्लेख केलास आणि मला सगळ्या प्रेक्षकांना जे जे हा पॉडकास्ट बघतायत त्यांनाही सांगायला खूप आवडेल. मागच्याच महिन्याची गोष्ट आहे, दादानी तयार केलेली टीम राज्यपालांसमोर जाऊन अप्रतिमपणे परफॉर्म करून आलेली आहे. आणि एक उत्तम प्रशिक्षक काय असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे बळवंत दादा आहे. जसं तू आता म्हणालास की युथ फेस्टिवलमध्ये एक स्टुडंट म्हणून जाणं आणि आता त्याच स्टुडंट्सना गाईड करणं, त्यांच्याकडनं परफॉर्मन्सेस तयार करून घेणं, हे खरं तर कुठल्याही आर्टिस्टचं स्वप्न असतं. हे माझंही स्वप्न आहे की कधीतरी पुढच्या काही वर्षामध्ये वक्तृत्व वादविवादासाठी विद्यार्थी माझ्याकडे यावेत, असं माझंही स्वप्न आहे. तर दादा, हा अनुभव कसा आहे की ज्या स्टेजवर आपण परफॉर्म करायचो, आता त्या स्टेजवर आपण तयार केलेले विद्यार्थी परफॉर्म करतात आणि बक्षीस घेऊन येतात आणि तो आनंद वेगळा असतो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यामधला. तर ते सुख काय शब्दात तू सांगशील? जसं सुख आत्ता आपण अनुभवतोय सिझलर्स खाताना, तर ते सुख काय आहे हे मला जाणून घ्यायचं. खरं सांगू का, हे हॉरिझन्स कॅफे अँड रेस्टॉरंट याच्यामध्ये हा घास विथ कोल्ड कॉफी हे घेतल्यानंतर ते जे सुख होतं ना, ते शब्दात येत आहे. आई ग क्या बात आहे, असं ते आहे. मला वाटतं हा एक्सपिरियन्स पण तसाच आहे. हो, नक्की. सुरुवातीला स्पर्धक म्हणून आम्ही गेलो आणि त्याच्यामध्ये संगीत कसं शिकवलं जातं, कसं शिकवायचं असतं या संदर्भात आम्ही खूप जणांना आम्ही पाहत गेलो, तो अनुभव घेत गेलो. आणि माझ्या या वाटचालीमध्ये विद्यापीठाचा खूप मोठा वाटा आहे. मला असं वाटतं की एखादी कला तुमच्याकडे असणं हा एक भाग झाला. त्या कलेच्या माध्यमातून समोरच्याकडून तशा दर्जाची कला ती करून घेणं, ते तसं त्याच्याकडून गाऊन घेणं, तुम्हाला उत्तम गाता येणं हे वेगळं, आणि तुम्हाला जे हवंय ते समोरच्याकडून गाऊन घेणं हा एक वेगळा भाग आहे. आणि तिथे प्रशिक्षक म्हणून तुमचा कसब लागतो. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टींसाठी माझा परिवार, माझे मित्रमंडळी, माझ्या आयुष्यात आलेले माझे सगळे गुरुवर्य, माझं कॉलेज आणि विद्यापीठ, या सगळ्यांना मी याचं श्रेय देईन. वा दादा, आता माझा मेन प्रश्न ज्याच्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि प्रेक्षकही असतील, हे सगळं झालं, गायन क्षेत्र आपण बोललो, नाट्य क्षेत्र बोललो, निवेदन क्षेत्र बोललो, पण ह्या सगळ्या गोष्टी तू बाहेर मॅनेज करू शकतोस कारण की घरात एक खंबीर पाठिंबा आहे असं मला नक्कीच वाटतं, जी की माझी लाडकी वहिनी आहे. तर कुठे भेट झाली वहिनीची आणि तुझी, आणि लव्ह मॅरेज आहे तुमचं, कसं प्रेमात पडला एकमेकांच्या, आणि आता एवढा सुखाचा संसार चालू आहे, 2 कन्या रत्न आहेत, एक आत्ताच झाली आहे, दादा आत्ता नव्याने बाबा झालेला आहे दुसऱ्यांदा. तर त्यामुळे कसं झालं, लाईक कसं जमलं, कुलकर्णींची लेक जोशींकडे कशी आली, खूप उत्सुकता आहे. सगळ्यात आधी मला एक महत्वाची गोष्ट करेक्ट करायची, ती म्हणजे दिस इज नॉट ओनली लव्ह मॅरेज, दिस इज अरेंज विथ लव्ह विथ अरेंज मॅरेज असं म्हणूया आपण. ओके ओके. आणि अर्थातच ह्या सगळ्या गाठी वालचंदमध्ये जुळल्या गेल्या, आणि ती पण एक छान गायिका आहे. आणि युथ फेस्टिवलची अशी टीम तयार करत असताना ती टीम तीही ऑडिशन द्यायला आली आणि ती सिलेक्ट झाली. ओके. आणि मग गाणं माझ्या डोक्यात असं काहीच नसतं, कारण हे मी दरवर्षीच करतो, युथ फेस्टिवल, मग ऑडिशन घेणं, आणि ऑडिशन घेतल्यानंतर कॉलेजनी माझ्याकडे ती जबाबदारी देणं आणि टीम तयार करणं, आणि अर्थात बक्षीस घेऊन येणं. हे दरवर्षीप्रमाणे चालायचं. त्यावेळेला ती ऑडिशनसाठी आली होती आणि सिलेक्टही झाली होती. आणि मग मी गायला शिकवणं, त्या सगळ्या समोरचे जे 6 ऑडिशनमधून फायनल झालेले असतात ते सगळे शिकत राहणं, असा हा सिलसिला सुरू झाला म्हणे. आणि मग त्यातून तिकडून इकडे कसा काय सिग्नल सुरू झाला, खरं तर हे मलाही सांगता येणार नाही. म्हणजे आता बघा, सिझलर्स बघून जसं तोंडाला पाणी सुटलं, तसंच वहिनीचं नाव घेतलं, दादा असा एकदम खुल्ला आहे, लाईक ब्लश करतोय दादा आमचा. सो आता इतकं छान ती तुला सपोर्ट करते, तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये ती तुझ्या सोबत असते. आता एक रॅपिड फायर मला खेळायचं आहे तुझ्यासोबत, तर ते रॅपिड फायर काय असणार हे सांगते. 2 ऑप्शन्स असतील, त्यातलं तुला तुझ्या आवडीचं एक निवडायचं आहे, ते तुला मला सांगायचं आहे की तू ह्याच्यामधलं काय चूज करशील. सगळ्यात व्यवस्थित. हो हो, एकदम छान आहे, तुला आवडतील असेच आहेत.
ओके स्टार्ट. ओके, फर्स्ट आहे पावभाजी की मिसळ पाव. पावभाजी. ओके, पावभाजी की वडापाव. पावभाजी. ओके, निवेदन की गायन. हे उघड आहे. ओके, आईला दोन्ही लेकरं सारखीच असतात असं आहे हे. ठीक आहे, गायन की नाटक. गायन. ओके, पुरणपोळी की गुलाबजामुन. पुरणपोळी. पुरणपोळी की खवापोळी. खवापोळी. आता खवापोळी की आजचे पनीर सिझलर्स. हे हॉरिझन्स कॉफी अँड काय म्हणूया हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत खरंच फॅन्टॅस्टिक आहे. हे सो आपण बघू शकतो की आत्ताचे जे आम्ही पनीर सिझलर्स खातोय तर ते खरंच विनर आहेत. फक्त इथे आलोयत म्हणून नाही, त्यांची टेस्ट खरंच खूप उत्तम आहे. कोल्ड कॉफी मी सुद्धा आणखी काय झालं, मी जेव्हा खाली सुरुवातीला आलो होतो तेव्हा तू नक्की कुठे आहेस हे मला माहित नव्हतं. सो मी थोडंसं किचनकडे वगैरे पण गेलो होतो. मंडळी सगळे पदार्थ सगळे छान होते. सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता होती. ती माणसं बनवताना पदार्थ बनवताना खूप छान बनवत होती. इकडे आल्यानंतर हा पदार्थ बघून मी थोडासा एक्साइट झालो होतो. थोडंसं भाजलंही मला, पण लगेच भाजल्यानंतर या रेस्टॉरंटचा एक स्टाफ, तो दादा आला. त्या दादांनी लगेच मला सोया सॉस दिला होता त्याने, आणि त्याने मला बरं वाटलं. म्हणजे फक्त खाना ही नाही, अपनापन भी यहाँ पे सर्व होता है. येस येस. तर आता शेवटच्या प्रश्नाकडे येते. तर अजून एक दोन प्रश्न आहेत पण शेवटाकडे येते आपल्या आजच्या पॉडकास्टच्या. आकाशवाणीची जी नवीन बॅच यावर्षी नियुक्त झाली तर त्या नवीन बॅच मधला तू एक उत्तम आवाजाचा उत्तम सादरीकरण करणारा उत्तम निवेदक आहेस आणि असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. कारण की आम्ही जेव्हा तुझा आवाज रेडिओवरती ऐकतो आणि मी तुझ्या शेजारी बसूनही तुझा आवाज ऐकलाय बऱ्याच वेळा, जे चढउतार तुझ्या आवाजामध्ये आहे, जे व्हेरिएशन्स तू घेतोस, तुझ्याकडनं खूप काही मी स्वतः शिकली आहे. तर अनुभव कसा होता? कारण की रिटर्न एक्झाम, मग वायवा, मग इंटरव्ह्यू आणि त्या ईमेलची सतत वाट पाहणं की आपकी नियुक्ती इस अगले राउंड के लिए हो गई है, हे जे होतं, काय सांगशील यार तो अनुभव? आकाशवाणीचा माझा अनुभव खरंच खूप छान होता आणि आजही तो छान आहे. आकाशवाणीमध्ये हा जो सगळा प्रवास होता, आकाशवाणीची या पदांसाठीची जाहिरात आणि मग त्यांची ती लेखी परीक्षा आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या काय म्हणूया स्वर चाचणी, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज, हा सगळा प्रवास छान होता. कारण एकीकडे एक वेल सेटल असलेला संगीत शिक्षक, एक वेल सेटल असलेला कमर्शियल सिंगर अँड अँकर, याच्यापासून हा प्रवास थोडासा वेगळा होता. म्हणजे परीक्षेतली दागदूक, मग निकाल, हे जे सगळं यातलीशी जी मानसिकता आहे, आता काय होईल, आता काय वगैरे वगैरे, हा सगळा अनुभव पण माझ्यासाठी छान होता. म्हणजे अर्थात आकाशवाणीत खूप काही शिकायला मिळणार आहे. प्रश्न आता शेवटचा प्रश्न विचारते. आत्ता तू जे लाईफ जगतोयस, खरं तर ते आयुष्य माझ्यासारख्या किंवा माझ्याहून पेक्षा आत्ता आलेले जे फ्रेशर्स आहेत तर त्यांच्यासाठी हे कुठंतरी स्वप्नवत आयुष्य आहे. कारण की निवेदन करणं, वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये गायन करणं, मग परत आकाशवाणीवरचा निवेदक म्हणून काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप फ्रेशर्ससाठीही स्वप्न आहेत. तर त्या स्वप्नांपर्यंत पोहोचता पोहोचता बऱ्याच वेळा असं होतं की आजकालचे जे फ्रेशर्स आहेत किंवा यंगस्टर्स आहेत वाट भरकटतात, नको त्या दिशेलाही जातात. तर अशा मुलांना एक प्रेमाचा किंवा मित्राचा किंवा मोठ्या भावाचा सल्ला, आपण कोणाला मार्गदर्शन नाही करणार आहोत या पॉडकास्टच्या माध्यमातून, पण एक प्रेमाचा भावाचा सल्ला तू काय देशील? कारण की आता मी तर म्हणेन की मी बेस्ट प्लेस मध्ये आहे विथ बेस्ट पर्सन. तर त्यामुळे मी माझ्या आयुष्यात एकदम परफेक्ट वे वरती आहे. तर तू काय सांगशील ज्यांना आपल्यासारखं आयुष्य जगायचं, ज्यांना निवेदन करायचंय, गायन करायचंय, त्यांचे ड्रीम्स त्यांना फॉलो करायचे आहेत, पण काय सांगशील तुझी त्यांना काय गोष्ट असेल की कसं त्यांचं ड्रीम फॉलो करायला पाहिजे? रश्मी, मला असं वाटतं की सगळ्यात आधी मी अशा काळामध्ये अँकरिंगच्या करिअरला सुरुवात केली की ज्या काळामध्ये अँकरिंग हे एक करिअर होऊ शकतं, अशी विचारधारा आपल्या सोलापूरसारख्या शहरामध्ये फार कमी होती. खूप खूप म्हणजे नाके बराबर अशी होती. अशा काळात मी सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला अर्थातच प्रत्येक आई वडिलांचा एक काय म्हणून सेफ्टी झोन जो असतो की आधी करिअर किंवा नोकरी वगैरे, म्हणजे आई वडिलांचा एक काय म्हणूया आपण त्याला, एक सुरक्षाचा जो विचार असतो, एक प्रोटेक्टिव्ह, तो त्या गोष्टी म्हणजे त्यांनाही मान्य नव्हतं की मी अँकर व्हावं किंवा सिंगर व्हावं. मी म्हटलं ना की
यातल्या बऱ्याचशा गोष्टी, माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ऍक्सिडेंटली होत गेल्या. Yes. मी एका गाण्याच्या कार्यक्रमामध्ये गाण्यासाठी म्हणून जाणं, अचानक तिथल्या निवेदकांना प्रॉब्लेम निर्माण होणं, आणि ते न येणं, आणि ते न येणं आणि त्याच्यामुळे अचानक बळवंत आता 5 मिनिटात कार्यक्रम सुरू करायचं. मी काय म्हणतो, तूच बोल, आमचं बोलणं तेवढं, तुला जसं आहे ते तसं बोल, तसं निवेदन करणं, अशा बऱ्याच गोष्टी ऍक्सिडेंटली घडत गेल्या आहेत. तर त्यावेळेसपासून तर आत्तापर्यंतचा माझा जो काही छोटासा प्रवास आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की आपण सतत, अगदी मनापासून सांगतोय, तुमचं सतत वाचणं असलं पाहिजे. बरोबर आहे. पुस्तकं वाचायला लागली ना की मग माणूस हळू, म्हणजे असं म्हणतात की पुस्तकं वाचली की मस्तकं सुधारतात, आणि सुधारलेल्या मस्तकासमोर भली भली नतमस्तकं होतात. ही गोष्ट अगदी खरी आहे. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तर होतोच, पण हे जे क्षेत्र आहे अँकरिंगचं, त्याच्यासाठी पण तुम्हाला त्याचा उपयोग नक्की होतो. पुस्तकं वाचली की पुस्तकाबरोबर माणसं वाचण्याचं पण कसं आपल्यामध्ये निर्माण होतं, जे मी पण अजूनही शिकतोय, वाचतोय. आणि एक कमिटमेंट स्वतःशी करायची. मला वाटतं ही कमिटमेंट प्रत्येक निवेदकांनी, प्रत्येक माणसाने तर केलीच पाहिजे, पण प्रत्येक निवेदकांनी स्वतःशी कमिटमेंट ही केलीच पाहिजे की दिवसभरातून पुस्तकाची किमान 4 पानं तरी वाचल्याशिवाय मी रात्रीचं जेवण जेवणार नाही. खूप छान. हे असं काहीतरी केलं ना की तुम्ही छान आपोआप तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास येत राहतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जे सुरुवातीच्या काळात मी करायचो, कारण हा जमाना तो होता ज्यावेळेला 700 रुपयाचा एक साधा मोबाईल, बटनवाला हम जमाने से है. तर त्यावेळेला मी अँकरिंगची प्रॅक्टिस वगैरे फारसा काही सोर्स अवेलेबल नसायचा. सो आरशासमोर उभं राहणं आणि आपण बोलून बघणं, आणि मग समोरच्याला विचारणं की आई आता कसं वाटतंय का, फार ऑड वाटतंय का, किंवा कसं वाटतं, खूप थंड वाटतंय का, असं विचारत राहणं. हे असं सगळं आपण वाचत राहा, व्यक्त होत राहा, आणि लोकांना दिलखुलास आनंद देत राहा. कारण मला असं वाटतं की आजच्या याच्यात व्यक्त होणं फार महत्त्वाचं आहे. आणि जशी तुम्ही दररोज 4 पानं वाचलीच पाहिजेत, तसं दररोज एक 5 ओळी तरी तुम्ही स्वतःच्या लिहून काढल्या पाहिजे. आणि अधूनमधून मी माझ्या बाबतीत बोलतोय की मी अधूनमधून थांबून स्वतःला जज करत होतो की मी आधीपेक्षा आता काय बेटर आहे, मग ह्या बेटर कडून बेस्ट कडे जाण्यासाठी मी आता अजून काय करू शकतो. आणि हा माझा प्रवास सुरूच आहे. मी बेस्ट नाहीये, मी बेटरच आहे असं म्हणू शकेन. बेस्ट कडे माझा प्रवास सुरू आहे. तू माझ्या बरोबर आहेस, आणि आजचं छान मेनू, हे हॉटेल माझ्या बरोबर आहे, आणि अर्थातच माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे शुभचिंतक, सोलापुरातील ज्येष्ठ कलावंत मंडळी, या सगळ्यांचे आशीर्वाद. दादा एका सिंगरचा इंटरव्ह्यू घेतीये, तर गाणं तो बनताय बॉस, तर त्यामुळे स्पेशली इतना अच्छा सा खाने के बाद तो गाना तो बनता ही है. अच्छा खाना, अच्छा गाना और अच्छा गाने वाला. थँक्यू. तर त्यामुळे गाणं आपल्या सगळ्याच दर्शकांसाठी होऊन जाऊ दे. थँक्यू. हे गाणं मला खूप आवडतं. उठे सबके कदम देखो रम पम पम, आज ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम देखो रम पम पम, आज ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम, देखो रम पम पम, हंसो और हंसाया करो. वाह, क्या बात है. असा होता आजचा आपला पहिला पॉडकास्ट खाने पे बातचीतचा. आज मी आले होते हॉरिझॉन्स कॅफे WIT कॉलेज समोर, कर्णिक नगर परिसरामध्ये. हॉरिझॉन्स कॅफेसाठी खूप खूप खरं तर धन्यवाद आहे, कारण हा तुझा जसा पहिला एपिसोड आहे तसा पॉडकास्टच्या प्रोग्राममध्ये माझाही पहिलाच एपिसोड आहे. आणि हॉरिझॉन कॅफेचा सुद्धा हा पहिलाच एपिसोड आहे पॉडकास्टसाठी, कारण की नव्यानेच ओपन झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी खरंच इथे या. खूप सुंदर डिलिशियस फूड ते सर्व्ह करतात, आणि हायजीन मेंटेन करतात, आणि इथला स्टाफ सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे. येस, स्वच्छता म्हणजेच हायजीन. तर लवकरात लवकर इथे या. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये बळवंत दादा, तू माझ्यासोबत गप्पा मारल्यास, तू तुझे एवढे सुंदर थॉट्स माझ्यासोबत शेअर केले, आणि मी स्वतः खूप इन्स्पायर झाली आहे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू म्हणायची इच्छा नाही आहे, कारण की तू माझा दादा आहेस, तरी सुद्धा थँक्यू सो मच. आणि अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, सोलापूरमधलं एक असंच पर्सनॅलिटी घेऊन, की अशी व्यक्तिमत्व, असं पर्सनॅलिटी की जे आपण सगळे त्यांना ओळखतो, आणि अशाच गप्पा आपण मारत राहणार आहोत. खाने पे बातचीत विथ रश्मी.
खाने पे बातचीत रश्मीला तिच्या या पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू दादा. वन्स अगेन. थँक्यू दादा.